Good morning, student. We have studied of 11 tense. Their main tense and sub kinds of tense, and last tense we are going to take today. The most important set. Generally, it is not taken, or it is not. This tense is not taught, but I am going to teach this tense carefully and learn it carefully. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रत्येक काळाचे उपचार प्रकार सांगितले आहे. भविष्यकाळात दीर्घकाळ चालणार असलेली क्रिया अंशतः पूर्णत्व प्राप्त करून पूर्णत्वाची वलय मागे सोडून त्या विशिष्ट वेळी चालू असेल अशा क्रियेला चालू पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ असं म्हणतात. आता आय शॅल हॅव, वी शॅल हॅव नकारार्थी वाक्य रचना तयार करताना या ठिकाणी बघा, समजून घ्या थोडंसं. आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत आलेला असेल. वी शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक, आम्ही पुस्तक वाचत आलेलं असू. यू विल, ही विल, सी विल, इट विल आणि दे विल. आता या ठिकाणी बघा, पूर्ण अपूर्ण भविष्य काळाची वाक्य रचना. सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. नकारार्थी करताना फक्त काय करायचं आहे, पूर्ण अपूर्ण भविष्य काळाचे कर्त्यानुसार काळ ते आपण पाहिलंच आहे. आयच्या पुढे शॅल वापरायचा, वहीच्या पुढे शॅल, बाकीच्यासाठी विल हॅव, हे लक्षात घ्या. नकारार्थी वाक्य रचना करताना नकारार्थी वाक्य रचनेचं सूत्र काय असेल ते बघा. सब्जेक्ट प्लस will have oblique shall have, will not have, subject plus will not, will have, will not have, will plus not plus have, shall plus not plus have. बाकी जसंच्या तसं पूर्ण अपूर्ण भविष्य काळाचे कर्त्यानुसार ते आपण पाहिलं. भविष्यकाळात टू हॅवच्या रूपानंतर बीन वापरतात. बीन नंतर वाक्यात उल्लेख केलेले प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात. पूर्ण अपूर्ण भविष्य काळामध्ये प्रश्नार्थक वाक्य व नकारार्थी वाक्य तयार करण्याचे नियम साध्या भविष्य काळाप्रमाणेच आहे. साध्या भविष्य काळाप्रमाणेच आहे, लक्षात घ्या. हे सूत्र लिहून देण्याची काही गरज नाही. असेल तर तेव्हा शॅल नॉट, विल नॉट आणि नंतर हॅव लावा, मग बस. बाकीची रचना जशीच्या तशी आहे. आता पुढे आपल्याला एक्झरसाइज ए. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फॉर्म्स ऑफ द व्हर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट. आता दिलेल्या वाक्याचं तुम्हाला चालूपूर्ण वर्तमान काळामध्ये, चालूपूर्ण भूतकाळामध्ये आणि चालूपूर्ण भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एक एक वाक्य यातलं सोडून दाखवतो. बाकीची उरलेली 4 वाक्य तुम्हाला सोडवायची आहे. होमवर्क आहे, लक्षात घ्या. आता लर्न हे क्रियापद दिलेलं आहे आणि आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 3 years. एक वाक्य करून दाखवलं. आता तुम्ही बाकीचे करायचे आहे. त्याच्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक वाक्य रीडचं करून दाखवतो किंवा दुसरं वाक्य करून दाखवतो. मिस्टर पाटील हॅड बीन टीचिंग अस फॉर 25 years. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये करून दाखवलं. आता कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे पूर्ण अपूर्ण भविष्य काळामध्ये. आता प्लाव मी एक करून दाखवतो बघा, लिहून घ्या ते लागलं. द फार्मर विल हॅव बीन प्लाउजिंग हिज फील्ड. The student will have been learning.
द ब्लाइंड सिंगर विल हॅव बीन सिंगिंग अ स्वीट सॉन्ग. अनु विल हॅव बीन स्विमिंग इन द स्विमिंग पूल. हे सगळं करून दाखवतो. आता इथं काळ दिली आहे बघा, काळाचा चार्ट दिला आहे तुम्हाला. हा चार्ट अभ्यासा. आता पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण अपूर्ण भूतकाळ, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आता इथं दिले आहे बघ, करते दिले आणि ते वाक्य तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेले आहे, चार्ट दिलेला आहे. आणि हा चार्ट फार महत्त्वाचा आहे, तुम्ही समजून घ्या. आता या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअसचे दिलेले बघा, काळाचे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स याचे सगळे प्रकार इथं दिलेले आहे. हे सगळं तुम्ही काळाचे प्रकार आहे ते पुन्हा एकदा सूत्रानुसार अभ्यासायचे आहे. काही अडचण आली तर मला विचारायचे आहे. तुम्हाला मी 2 वाक्य देणार होतो आणि ते वाक्य लिहून घ्या आणि ते वाक्य मला 12 काळामध्ये चालवून दाखवा. वी स्विम इन द रिव्हर एव्हरी डे. पहिलं वाक्य लिहून घ्या, वी स्विम इन द रिव्हर एव्हरी डे. आणि दुसरं वाक्य आहे, सी वर्क्स एव्हरी डे. सी वर्क्स एव्हरी डे. तिसरं वाक्य लिहून घ्या, दे प्ले एव्हरी डे ऑन द प्ले ग्राउंड. दे प्ले एव्हरी डे. दे प्ले ऑन द प्ले ग्राउंड एव्हरी डे. आय एम सॉरी, दे प्ले ऑन द प्ले ग्राउंड एव्हरी डे. आणि हे 3 वाक्य आहे. हे 3 वाक्य तुम्ही 12 काळामध्ये चालवायचे आहे. असे चार्ट तयार करायचे आहे. सिम्पलचा एक चार्ट तयार करा, कंटिन्युअस टेन्सचा एक चार्ट तयार करा, परफेक्टचा एक असा चार्ट तयार करा, परफेक्ट कंटिन्युअसचा एक असा चार्ट तयार करा. आणि जे दिलेले होमवर्कसाठी तुम्हाला 3 वाक्य आहे ते 3 वाक्य मला अशा पद्धतीने चार्टमध्ये करून होमवर्क माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरला टाका. आणि हे 12 वाक्य, हे दिलेले 3 वाक्य जर तुम्हाला 12 काळात जमले तर समजून घ्यायचं की या ठिकाणी तुमचा काळाचा बेस पक्का झाला. हे झालं तुम्हाला टू डूची वाक्यरचना दिली, हे लक्षात घ्या. आता टू बीची वाक्यरचना देणार आहे. टू बीची वाक्यरचना ती देणार आहे, दे आर बॉईज. दे आर बॉईज. दे वेअर बॉईज. दे विल हॅव बॉईज. असं ही टू बीची वाक्यरचना करायची आहे. दे आर बॉईज, दे वेअर बॉईज आणि दे विल बी बॉईज. टू बीची वाक्यरचना. आता टू हॅवची वाक्यरचना. हे एक वाक्य दिलं टू बीच्या याच्यासाठी. आता टू हॅवच्या वाक्यरचनेसाठी, ही हॅज अ पेन. ही हॅज अ पेन. दुसरं वाक्य घ्या टू हॅवच्या वाक्यरचनेसाठी, आय हॅव अ बुक. यू हॅव अ पेन्सिल. दे हॅव अ स्टोरी बुक. आता हे असे चार्ट ऐकून हॅवची वाक्यरचना तयार करायची आहे. म्हणजे टू बीची वाक्यरचना, टू डूची वाक्यरचना आणि टू हॅवची वाक्यरचना. काळाकडे लक्ष द्या. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघत चला. सगळे 12 काळ, टू डूची वाक्यरचना, टू बीची वाक्यरचना आणि टू हॅवची वाक्यरचना आपण सगळ्या घेतलेल्या आहे. सगळे उदाहरणासकट घेतलेले आहे. तुम्हाला वेळच्या वेळी होमवर्क दिलेला आहे. 12 काळ तुमचे संपले. टू बीच्या, टू हॅवच्या वाक्यरचना तुमच्या संपल्या की तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला या ठिकाणी पुढे काहीही काळामध्ये अडचण तर येणार नाही. परंतु तुम्ही इंग्लिश, यू कॅन राईट इंग्लिश फ्रिक्वेंटली, यू कॅन स्पीक इंग्लिश फ्रिक्वेंटली, and you
can over any difficulty of English if you know all the kinds of tense, subtense, to do, to be and to have construction. या सगळ्या रचना तुम्हाला करायच्या. एवढ्या रचना जर तुम्ही केल्या तर यू विल हॅव नो प्रॉब्लेम अबाउट इंग्लिश or about tense of any language. तिन्ही भाषांमध्ये तुम्हाला काळ जमतील. काही सूचना असेल त्या सूचना मला अजून करा. पुढे आपण रायटिंग स्किल घेणार आहोत. हे समजून घ्या. आणि हा जे आपण जवळजवळ 17 ते 18 व्हिडिओ टेन्सचे घेतलेले आहे हे समजून घ्या. आणि म्हणून आता आपल्याला टेन्सचं काही उरलेलं नाही. या रचना समजा, प्रॅक्टिस करा आणि अडचण आली तर मला कळवा. मी पुन्हा पुन्हा तेच तुम्हाला सांगतोय, कारण इफ यू स्टडी देन यू विल कम अक्रॉस सम डिफिकल्टीज वाईल स्टडिंग और वाईल डूइंग वर्क, and then I will help you how to overcome any difficulty. तुम्ही अभ्यास कराल तर अडचण येईल, अडचण आली तर मला विचारा, आणि मला विचारलं तर मी तुमचा त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला देईन. लक्षात आलं सगळ्यांच्या? बेस्ट ऑफ लक फॉर स्टडी. कारण आता आपण सगळे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहे. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर जवळजवळ आपले काळ संपून झाले. तुम्ही पाहिले असतील की 17 व्हिडिओ आपण या ठिकाणी काळाचे घेतले. एवढे डिटेलमध्ये काळ आत्तापर्यंत तुम्हाला कोणीही शिकवले नसतील किंवा शिकवले असतील मला माहीत नाही, परंतु मी काळावर मुद्दाम जोर देतो. कारण तुम्हाला एकदा काळाची रचना जमली की बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतील. या ठिकाणी समजून घ्या आणि काळाचा थोडा अभ्यास करीत चला, कारण काळ हे फार महत्त्वाचे असतात. आपण आतापर्यंत 9वीचं सिलेबस बरंच कंप्लीट केलं, त्याच्यावर एक टेस्ट घेतली आणि आता मी काळावर एक टेस्ट घेणार आहे आणि तुम्हाला तशी अगोदर सूचना देईल. गुगलवर मी एक टेस्टचा फॉर्म क्रिएट करील, प्रश्नपत्रिका क्रिएट करील आणि ती क्रिएट केल्यानंतर 20 मार्काची किंवा 30 मार्काची मी ती चाचणी घेणार आहे आणि तिचं रेकॉर्ड कोणी सोडवली कोणी नाही ते ऑटोमॅटिक माझ्याकडे जमा होणार आहे. आत्तापर्यंत मी परवापर्यंत ती मागं चाचणी घेतली 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. फक्त 66 का 67 मुलांनी त्याला रिस्पॉन्स दिला आहे. चाचणी मी अशी घेणार आहे, जोपर्यंत तुमचं उत्तर बरोबर येत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्राय करावं लागणार आहे. ती 30ही मार्काची असू शकते, 40ही मार्काची असू शकते किंवा 20ही मार्काची असू शकते, पण जोपर्यंत तुमचं उत्तर बरोबर येत नाही तोपर्यंत तुम्हाला ती पुन्हा पुन्हा सोडावं लागणार आहे, व्हिडिओ वाचावा लागणार आहे. अशी टेस्ट मी घेणार आहे, हे लक्षात घ्या. आणि काळावर, पूर्ण काळावर, टू डू, टू बी आणि टू हॅव, म्हणजे 12 काळ जे आहे आणि या रचना ज्या आहे या रचनेवर आधारित मी ही टेस्ट घेणार आहे. गुगलवर ते प्रश्नपत्रिका मी क्रिएट करणार आहे. अर्थात ती ऑब्जेक्टिव्ह असेल हे समजून घ्या. आणि याच्या पुढे आता आपण रायटिंग स्किल घेणार आहोत. त्याच्यामध्ये लेटर रायटिंग घेणार आहोत, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर, त्याच्यानंतर वर्बल टू नॉन वर्बल, स्टोरी रायटिंग घेणार आहोत, डायग्राम घेणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. टप्प्याटप्प्याने समजून घ्या. आणि आता या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी बराच घरी वेळ मिळतो, परंतु बरेचसे विद्यार्थी घरी अभ्यास करत नाही. नुसता व्हिडिओ बघितला, क्लिक केला म्हणजे झालं नाही. तो समजून घ्या, पुन्हा एकदा दोनदा ऐका, एकदा समाधान असेल तर दुसऱ्यांदा ऐका. कारण बऱ्याचशा पालकांच्या तक्रारी येतात की सर मोबाईल घेतात आणि गेम बघतात. पालकांनी तुम्हाला महागडे मोबाईल घेऊन दिले, त्याला बॅलन्स मारावा लागतो, त्याचा थोडासा विचार करा.
आणि घरी थोडासा अभ्यास करत चला, कारण बरेच विद्यार्थी, अगदी थोडे विद्यार्थी अभ्यास करताना प्रामाणिकपणे दिसतात, त्यात मुलींचं प्रमाण